नमस्कार. एक असा स्टॉक जो 400 रुपयापर्यंत पोहोचला आणि 400 वरून परत डायरेक्ट 2 रुपयावर आला. एवढी स्टॉकची वाट लागली होती, पण पुन्हा तोच 2 रुपयाचा स्टॉक आज ट्रेड करतोय 36 रुपयांवर. काय या स्टॉकची स्टोरी आहे इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. स्टॉकचं नाव आहे सुझलॉन. प्रचंड तुमच्या कमेंट आले, पण याची टर्न अराउंड स्टोरी अशी काय आपण बघणार आहोत. यामधून पिक्चर क्लिअर होईल. हा खरंच टर्न अराउंड आहे की एक फ्लॉप शो. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तुलसी तंती जे सुझलॉनचे फाउंडर आहेत, त्यांनी सुझलॉनला जगातील 5th लार्जेस्ट विंड टर्बाइन एनर्जी मेकिंग कंपनी बनवलं. 2006 मध्ये बेल्जियम बेस्ड एक कंपनी हॅन्सन ट्रान्समिशन नावाची ही जी कंपनी होती तिला अक्वायर केलं. 2007 ला जर्मनी बेस्ड RE पॉवर या कंपनीला अक्वायर केलं, ज्यासाठी जवळपास FCCBच्या माध्यमातून 3700 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण या सगळ्या दरम्यान तुलसी तंती जगातले 1 नंबरचे रिचेस्ट ग्रीन एनर्जी एंटरप्रेनर बनलेले होते आणि भारतातले 8वे श्रीमंत व्यक्ती. एवढा मोठा माणूस कसा काय खाली येऊ शकतो? सिंपल आहे. जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्या अक्वायर करायला सुरुवात केली, बिझनेस मोठ्या प्रमाणावर ग्रो करायला सुरुवात केली होती, एक्सपान्शन फास्ट होत होतं. सिंपल एक्झाम्पल आहे, अदानींपेक्षाही मोठं रॉकेट त्यांनी सोडलेलं होतं, तेही ग्रीन एनर्जीवर चालणारं. पण तेच रॉकेट मोठ्या संकटात अडकलं. याचं रिझन पहिलं, 2008 मध्ये ग्रेट डिप्रेशन, तुम्हाला माहितीच आहे 2008 मध्ये हाहाकार माजला होता आणि त्यातच एडिसन इंटरनॅशनल नावाची एक कंपनी आहे, ऍक्च्युली हा अमेरिकन क्लायंट आहे बरं का यांचा, त्यांनी यांच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल केली सुझलॉन विरुद्ध आणि क्लिअरली सांगितलं की यांनी जी विंड एनर्जी क्रिएट करणारी इक्विपमेंट आम्हाला दिले, सिंपल गोष्ट पवनचक्की विंड टर्बाइन, त्याचे जे पाते असतात ना राऊंड फिरणारे, सो ते पाते क्रॅक व्हायला सुरू झाले, अचानक मधून बेंड व्हायला सुरू झाले, ब्रेक व्हायला सुरू झाले आणि या सगळ्यामुळं तो पूर्ण सेटअप कोलॅप्स व्हायचा आणि या सगळ्याची जबाबदारी सुझलॉनची होती. एक सिंपल फंडा मी तुम्हाला सांगतो, ग्रीन एनर्जीमध्ये जर एखादा पार्ट डॅमेज होत असेल, काही इक्विपमेंटला प्रॉब्लेम येत असेल, तर त्याचा खूप मोठा दणका त्या मेकरला बसतो. म्हणून जेव्हा जेव्हा हे पार्ट बनवले जातात, आता हे सगळे पार्ट सुझलॉन इन हाऊस बनवत नाही, मोठमोठ्या कंपन्यांना हे कास्टिंग्स बनवण्यासाठी ऑर्डर दिली जाते, तो बाहेरून इम्पोर्ट मॅक्सिमम करतो, काही गोष्टी स्वतः इन हाऊस बनवतो आणि त्याची असेंब्ली करून आपल्या कस्टमरला पाठवतो. मग या सगळ्यामध्ये 100% चूक सुझलॉनची आहे का? तर नाही. फक्त यामध्ये क्वालिटी पॅरामीटर्सचा एक गॅप होता, तो गॅप त्यांनी नंतर सुधारला. आता जर तुम्ही सुझलॉनचे कास्टिंग्स बघितले, कास्टिंग इन द सेन्स जे पार्ट्स म्हणतात त्याला कास्टिंग म्हणतात, हे जर पार्ट्स तुम्ही आता बघितले तर याला हेवीली क्वालिटी टेस्टिंग केलं जातं आणि नंतर पास केलं जातं. पण त्यावेळी हे पार्ट्स भरून देण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी 400 कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यातच 2008च्या मंदीमुळे कंपनीला ऑर्डर्स कमी येऊ लागल्या, अमेरिकन क्लायंट कडून कमी पैसा मिळू लागला, वेळेत पैसा मिळत नव्हता, काही पैसा बुडायला लागला. 400 कोटी हे गळ्यात अजून 11,000 कोटीचं ऑलरेडी कंपनीचं कर्ज होतं, कारण त्यांनी वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांना अक्वायर केलेलं होतं. सो हा सगळा खर्च एकदमच त्यांच्या गळ्यात बसला. FCCBच्या माध्यमातून जे कर्ज घेतलं होतं 3700 कोटी रुपयांचं, ते आता परत करणं भाग होतं. ते कर्ज मिळालेल्या इक्विटीवर घेण्यात आलं होतं, पण इक्विटीची प्राइस सडनली ड्रॉप झाली होती. 400 रुपयांचा स्टॉक 40 वर आला होता. आता स्टॉक विकणं पण कठीण होतं, कारण 90% तो क्रॅश झालेला होता. आता हे पैसे भागवायचे कसे? त्यासाठी परत कर्ज काढण्यात आलं. परत जे त्यांचे इक्विपमेंट्स होते किंवा ॲसेट्स होते ते विकायला त्यांनी सुरुवात केली आणि वेगवेगळ्या ज्या कंपन्या त्यांनी अक्वायर केलेल्या होत्या, त्या अक्वायर केलेल्या कंपन्या विकून हे कर्ज त्यांनी नील केलेलं होतं. 17,000 कोटीचं कर्ज असणारी कंपनी आता बुडणार हे सगळ्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर होतं. आपण सुद्धा बऱ्याच वेळा म्हणत होतो सुझलॉन हा पूर्ण कचरा झालाय, त्याला टर्न अराउंड व्हायला खूप जास्त मेहनत करावी लागेल, पण ती मेहनत त्यांच्याकडून दिसत नव्हती. त्यातच पुढे आले सन फार्माचे फाउंडर दिलीप संघवी यांनी 1800 कोटी रुपये कंपनीला देऊ केले आणि कंपनीला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली आणि त्या बदल्यात काही इक्विटी घेतल्या. इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहिती आहे, त्यावेळी स्टॉकची प्राइस समवेअर अराउंड 2 रुपये सुरू होती. त्यातच बँकांनी सुद्धा सुझलॉनला सांगितलं की तुम्ही बाहेरच्या बिझनेसवर, युरोप आणि US मधल्या बिझनेसवर लक्ष कमी करा, कारण मेजरली जर तुम्ही बघितलं ग्रीन एनर्जीची उत्पत्ती किंवा प्रचंड हाहाकार हा तिकडेच होता. तिथेच मॅक्सिमम त्यांनी फोकस करायला सुरुवात केली होती आणि भारतामध्ये आता याचं प्रमाण वाढत चाललंय. पण आता भारतामध्ये फोकस करणं गरजेचं आहे असं त्यांना सगळ्यांनी सांगितलं. 23% स्टेक दिलीप संघवींकडे होते, बऱ्या प्रमाणात ते आता कमी करत आलेत. म्हणजे विचार करा, त्याच वेळी काही महिन्यात 5 पटीने त्यांची प्राइस वाढलेली होती आणि काही महिन्यातच दिलीप संघवींची गुंतवणूक 5 पटीने वाढलेली होती. कंपनीकडे एकच मार्ग होता, जर कर्ज कमी करायचं असेल तर पैसा उभा करायला पाहिजे आणि जर तो उभा करू शकले नाहीत तर सगळी कंपनी डिफॉल्ट झाली असती, लिलाव झाला असता
कंपनीचं नामोनिशाण मिटलं असतं. यातच त्यांनी शांतपणाचा डिसिजन घेतला की आपले जे ॲसेट्स आहेत, आपल्या ज्या बाहेरच्या कंपन्या आहेत, काही अशा कंपन्या आहेत ज्यामधून आउटपुट कमी मिळतं, अशा कंपन्या सेल आउट करायला सुरुवात केली. मॅक्सिमम ॲसेट त्यांनी विकून टाकले. जागा विकल्या, ऑफिसेस विकले, फर्निचर विकले, इक्विपमेंट्स विकले. एवढंच नाही, कंपनीने आपल्या गाड्या सुद्धा विकल्या आणि यामधून पैसा उभा केला. एक सिंपल एक्झाम्पल देतो. फिक्स्ड ॲसेट यांचे 2012 साली 12,233 करोड रुपयांचे होते. 2023 मध्ये ते फक्त 1,000 कोटीच्या आसपास आलेले आहेत. म्हणजे अगेन 90% जास्त ॲसेट्स त्यांनी विकून टाकले आणि पैसा उभा केला. हे सगळं करत असताना बाहेरच्या कंपन्या तर काढून टाकल्या, चायनामधले प्लांट विकून टाकले, भारतावर फोकस केला. याचाच परिणाम भारतामध्ये ज्या ऑर्डर्स त्यांना मिळत होत्या त्यामध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ पाहायला मिळाली. पुन्हा शून्यातून सुरुवात होती, पण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स होता म्हणून कंपन्यांचा यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होता. फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 1 मध्ये 652 मेगावॅट ते क्वार्टर 2 मध्ये 1613 मेगावॅट एवढी जबरदस्त ग्रोथ याची होत आहे. कंपनीच्या मॅनेजमेंटनी क्लिअर सांगितलंय की आता आम्ही फोकस करतोय मिळालेले ऑर्डर पूर्ण करण्यासाठी. 100% आम्हाला ऑर्डर फुलफिल करायचे आहेत. आमची बॅलन्स शीट आम्हाला अजून स्ट्रॉंग करायची आहे, पैसा कमवायचा आहे, कॅश फ्लो वाढवायचा आहे आणि कॅश रिझर्व्ह वाढवून कंपनीला अजून चांगलं एक्सपांड करत जायचं आहे. पण यावेळी मात्र डेट मॅनेजमेंट आम्ही बेस्ट करणार आहोत. 2022 मध्ये तुलसी तंत्री यांचा मृत्यू झाला, पण त्यानंतर त्यांचा छोटा भाऊ यांनी हा पदभार सांभाळलेला आहे. म्हणतो ना आपण की तीच मॅनेजमेंट, तीच पद्धत जेव्हा एका वेगळ्या व्यक्तीच्या हातामध्ये जाते, तो व्यक्ती त्याच बिझनेसला टर्न अराउंड करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा हे प्रयत्न फेल जातात, पण अशा काही मोठ्या केसेसमध्ये हा टर्न अराउंड सक्सेसफुली झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यातच एका मोठ्या गोष्टीचा यांना फायदा होणार आहे, कारण भारत आता ग्रीन एनर्जीवर फोकस करतोय. मॅक्सिमम भारत सरकारला आता ग्रीन एनर्जीवर काम करायचं आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या PLI स्कीम लॉन्च करण्यात येतात. त्यातच एक महत्त्वाची घोषणा म्हणजे नॅशनल फ्रेमवर्क टू प्रमोट ESS एनर्जी स्टोरेज सिस्टम. याचा फायदा सुद्धा सुझलॉनला होऊ शकतो. या योजनेअंतर्गत सरकार जे लोक ग्रीन एनर्जी वापरतात, ज्यांची फॅक्टरी आहे, जे प्रमोटर आहेत, ज्या कंपन्या आहेत, त्यांना काही स्कीम्स आणि सवलती प्रोव्हाइड करणार आहे. 10 गिगावॅटच्या विंड एनर्जी टेंडर्स आता प्रत्येक वर्षी निघणार आहेत आणि याचा फायदा सुझलॉन खूप मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. येऊयात आता मूळ मुद्द्यावर. तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहे मला माहिती आहे. सुझलॉन खराब स्टॉक होता का? 100% होता, कारण कर्ज जास्त होतं, सर्व्हायव्हल करणं कठीण होतं, कारण मोठ्या पोझिशनवरून खाली येणं सहजासहजी लोकांना जमत नाही. तसा अदानींनी पण खूप चांगला डिसिजन घेतलाय, विल्मारला काढून टाकायचं. तोच सेम डिसिजन. बऱ्याच लोकांचा मेन प्रॉब्लेम असतो की मला वरून खाली यायचं नसतं, स्टेटस मेंटेन ठेवायचं असतो. त्याच आविर्भावात कंपन्या उद्ध्वस्त होतात. पण यांनी जो डिसिजन घेतला, वन ऑफ द बेस्ट डिसिजन आहे. एकदम वरच्या लेवलवरून कंपनी सरळ खालच्या लेवलला आली. 20, 25, 30 हजार कोटीचा बिझनेस डायरेक्ट 1000 कोटीवर आणला आणि आम्ही परत शून्यातून सुरुवात करणार हे कंपनीनं क्लिअर केलं आणि इथूनच टर्न अराउंड झाला. म्हणून सुझलॉन बद्दल एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झाली आणि नाव त्यांचं परत मोठं व्हायला सुरुवात झालं. बेस्ट डिसिजन हाच आहे की आता परत ते हळूहळू ग्रो करतील. कर्जातून मुक्तता घेतली त्यांनी, कर्ज ऑलमोस्ट संपवून टाकलेलं आहे. एवढंच कर्ज आहे जे आता ते सहन करू शकतात आणि त्याचमुळे 64 म्युच्युअल फंड्सनी 1567 करोड रुपयांचे सुझलॉनचे शेअर्स बाय केलेले आहेत. यामध्ये टाटा म्युच्युअल फंड आहे, बंधन आहे, नोवोमो आहे, फ्रँकलिन टेम्पल्टन आहे, इन्व्हेस्को, HDFC, ICICI सारखे मोठे म्युच्युअल फंड्स यामध्ये पैसा लावत आहेत. टोटल यांची गुंतवणूक जवळपास 5% शेअर्स म्युच्युअल फंड्सनी बाय केलेत. इट्स रिअली ह्यूज. FIH सुद्धा 7% जवळपास 10.88% आलेत. म्हणजे इंटरेस्ट वाढतोय आणि त्याचमुळे स्टॉकला अप्पर सर्किट लागलेलं दिसतंय. जर आपण डायरेक्ट स्टॉकला बघायचं ठरवलं तर तुम्हाला क्लिअर कळेल. आता इथं अप्पर सर्किट लागलेला आहे, एक सुंदर ब्रेकआउट झालेला आहे. मी याला वीकली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करतो आणि थोडंसं अनालाइज करण्याचा प्रयत्न करतो. जर ओव्हरऑल तुम्ही चार्ट बघितला, एक जबरदस्त डीप आपल्याला पाहायला मिळतोय, पण आता डबल टॉप सुद्धा यानं बनवलेला आहे. जो जुना टॉप होता इथला, हा ब्रेक करून आता हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय. सो हा जर सक्सेसफुली वर्कआउट झाला तर बघण्याची गरज नाही. ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन आहे, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे प्रॉब्लेम होते आणि ज्या गोष्टींमुळे कंपनीमध्ये निगेटिव्हिटी तयार झालेली होती, त्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट सॉर्ट आउट झालेल्या आहेत. सो बाकी डिसिजन तुमचा असेल. स्टॉक रिसर्च असेल किंवा म्युच्युअल फंड असेल, गुंतवणूक करायची आहे, आमची काही मदत हवी आहे तर या नंबरला कॉल करू शकता. तुमची ही बॅलन्स शीट जर टर्न अराउंड करायची असेल, तुमचे मोठमोठे गोल जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील, 1 आणि 1 रुपया तुम्हाला ग्रो करायचा असेल तर त्यासाठी आम्ही मदत करू. या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.